हस्तक्षेप करणार नाही अशी भूमिका घेतली असल्यामुळे धर्माच्या राजकीयकरणाची चळवळ झपाट्याने वाढलेली दिसते। त्यासोबतच धार्मिक तणाव आणि जमातवादी प्रवृत्ती सुद्धा वाढायला लागल्या। त्यामुळे ब्रिटिश सत्तेला सुद्धा आपल्या धोरणाविषयी पुनर्विचार करावा लागला। या एकूणच सर्व मन्वंतराच्या स्थित्यंतराच्या संदर्भात गोरक्षण चळवळीचा विचार करणे खूपच महत्त्वाचे ठरते। कारण गोरक्षणाच्या संदर्भात वायबी माथुर म्हणतात की गोहत्या हे भारतीय राजकारणातील खूपच धक्कादायक घटक राहिलेली आहे। हा प्रश्न ब्रिटिश सत्तेच्या अंतर्गत देशाच्या शांततेपुढील सर्वात मोठा धोका म्हणून आकाराला आला होता। कारण गोहत्या करणे हे मुसलमानांसाठी धार्मिक अधिकार होता, तर सर्व हिंदूच्या याच्या विरोधात होते। विशेषतः मारवाडी आणि जैन त्यांनी गोरक्षण सभेच्या प्रचाराला पाठिंबा दिलेला आपल्याला दिसून येतो। गोरक्षण चळवळीच्या माध्यमातून एक गोष्ट झालेली दिसते, ती म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याच्या निमित्ताने सार्वजनिक चर्चा विश्वात आणि जनमानसात घमासाम चर्चा झाली। त्यातूनच पुढे जमातवादी जाणीव आणि प्रवृत्ती झपाट्याने वाढलेली दिसून येते। सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळी या प्रामुख्याने कष्टकरी बहुजनांच्या आणि शोषित अंकित जनांच्या चळवळी असल्यामुळे त्यांनी नेहमीच सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक शोषणाच्या विरोधात आवाज उठवला आहे। तसेच सर्व धर्म हे सत्याचे माहेर आणि ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी वर्तावे बंधुपुरी अशी सत्यशोधकीय भूमिका आणि हिंदू मुस्लिम यामुळे कामगार वर्गाचे नुकसान होते, तसेच विद्वेषी राजकारण पसरते अशी आंबेडकरी भूमिका असल्यामुळे जमातवादी घटना, चळवळी आणि व्यक्तींविषयी फुले आंबेडकरी चळवळीने नेहमीच चिकित्सक भूमिका घेतलेली दिसून येते। परंतु नंतरच्या काळात सत्यशोधकांच्या, आंबेडकरांच्या जमातवादी विषयक विचारांचा म्हणावा तसा गंभीर अभ्यास प्राध्यापक रणजित परदेशी वगळता झालेला दिसून येत नाही। त्यामुळेच आजही जमातवादी राजकारणाची जडणघडण करणाऱ्या गोरक्षण चळवळीच्या संदर्भात फुले आंबेडकरी चळवळीची भूमिका काय होती हे समजून घेताना आपणास अनेक वेगवेगळे संदर्भ पाहावे लागतात। 1893च्या दंग्याचे एक प्रमुख कारण गोरक्षण चळवळ ही होती। तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांचे मत होते दंग्यामुळे मोठी वित्तहानी आणि मानवहानी झाली। सोबतच हिंदू मुसलमानांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला। त्यावेळी दंगा शमवण्यामध्ये आणि दंग्यानंतर लोकांची मने जुळवण्यामध्ये सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे, पंडित धोंडीराम नामदेव कुंभार आणि इतर मंडळींनी हिंदू मुसलमानांचा प्रीती मेळावा भरवला। त्यात 60,000 मनुष्य हजर होती असा रिपोर्ट दिनबंधूमध्ये आलेला आहे। 1893 नंतर भारतभर हिंदू मुसलमानांचे दंगे पसरल्यामुळे दक्षिणेत मद्रास पासून ते उत्तरेत पंजाब पर्यंत आणि पूर्वेला बंगाल पासून पश्चिमेला मुंबई पर्यंत गोरक्षण समित्या मशरूम प्रमाणे वाढल्या असे एस कृष्णस्वामी यांनी म्हटलेले आहे। गोरक्षण चळवळीच्या विस्तारासोबतच हिंदू मुसलमानांचा दंग्याचाही विस्तार झालेला दिसून येतो। दंगे ही सामान्य जनता, कष्टकरी समूह आणि कामगार वर्गासाठी धोक्याचे असतात। म्हणूनच सत्यशोधकांनी आणि आंबेडकरांनी मुंबई प्रांतात आणि मध्य प्रांत बेरारमध्ये गोरक्षण चळवळीला विरोध कोणत्या पद्धतीने केला हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे वाटते। यामध्ये गोरक्षण चळवळी कशा काम करत होतात किंवा त्यांचं एकूणच स्वरूप कसं होतं या संदर्भात थोडी चर्चा करेल आणि नंतर मग सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळीने त्याला कसा प्रतिरोध केला किंवा त्याविषयी काय भूमिका घेतली हे मी आपणास सांगणार। स्वामी दयानंद सरस्वतींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा गोरक्षण चळवळीची सुरुवात झालेली दिसते। आर्य समाज आणि दयानंद सरस्वतींच्या गोरक्षण आंदोलनाविषयी भाष्य करताना इतिहासकार धर्मपाल म्हणतात की इसवी सन 1880 ते 1894 या काळात आर्य समाजाने सर्वप्रथम गोहत्येच्या विरुद्ध प्रचार सुरू केला। गोरक्षणी सभांची स्थापना करण्यास सुरुवात केली। पंडित दयानंद सरस्वती 1866 पासूनच गोरक्षणाच्या कार्यात गुंतले होते। त्यांनी गायीचे महात्म्य सांगणारी आणि गोहत्येचा निषेध करणारी गो करुणानिधी नावाची पुस्तिका काढली। त्यामध्ये स्वामी दयानंद म्हणतात गोहत्येमुळे अन्नधान्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊन त्यामुळे समाजाची अधोगती तर होतेच, परंतु नैसर्गिक व्यवस्था, वैश्विक सामंजस्यही नष्ट होते। कुठल्याही प्रकारचे मांसाहार करणे म्हणजे पापाचरण आहे। ब्रिटिश भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये गोरक्षण सभा स्थापन होण्यात आर्य समाजाची महत्त्वाची भूमिका आहे। स्वामी दयानंद सरस्वतींच्या प्रेरणेनेच मुंबईत गोरक्षण
मुंबईत सुद्धा गोरक्षण सभेची स्थापना लखीमजी किमजी या भाटिया गुजराती व्यक्तीने केलेली दिसते. मध्य प्रांतातील अहवालानुसार या काळात मध्य प्रांतात 44 गोरक्षण संस्था कार्यरत होत्या. त्यात सर्वाधिक कृतिशील गट म्हणजे मराठी, ब्राह्मण, वकील आणि मारवाड्यांचा होता. आर्य समाजाच्या सभासदांसह अनेक कार्यकर्ते मध्य प्रांत आणि मुंबई प्रांतात प्रचार करत फिरत होते. गोरक्षण आंदोलन मूलतः आर्य समाजाने सुरू केले असले तरी लवकरच त्यात धर्मसभा, धार्मिक संस्था, धार्मिक संघटना सहभागी झालेल्या दिसतात. बहुसंख्य नेतृत्व जरी ब्राह्मण, अधिकारी, वकील लोकांचे असले तरी या आंदोलनाचे मुख्य पाठीराखे हे हिंदू व्यापारी आणि सावकार होते. अनेक हिंदू राजांनी आणि सरदारांनी आपली निष्ठा, पाठिंबा या आंदोलनाला दिलेला दिसून येतो. स्वामी दयानंदांच्या गोरक्षण आंदोलनाचा संपूर्ण देशभर प्रभाव निर्माण झालेला होता. त्यामुळेच गोरक्षाच्या निमित्ताने झालेल्या दंग्यांवर आर्य समाजाचा सुद्धा प्रभाव होता असे अनेक वासातिक अधिकाऱ्यांनी नोंदवलेले दिसते. 19व्या शतकात दळणवळणाच्या साधनांमध्ये झपाट्याने विकास झाला. संदेश पाठवण्यापेक्षा प्रवास करणे अधिक सोपे झाले. रेल्वे, टेलिग्राफ आणि वृत्तपत्रे यांचा गोरक्षण चळवळीच्या विस्ताराला फायदा झालेला दिसून येतो. तसेच गोरक्षणाचा संदेश आणि त्यासाठी वापरलेले तंत्र हे नुसते हिंदूंमध्ये एक सामूहिक अस्मिता निर्माण करत नाही, तर मुस्लिम आणि ब्रिटिश हे कसे वेगळे आहेत याची जाणीव सुद्धा निर्माण करत होते. प्रचारक, साधू, संन्याशांव्यतिरिक्त असंख्य फिरत्या प्रवचनकारांनी आपल्या प्रवचनातून समाज जागृती केली. या सर्व फिरस्त्यांनी पत्रके वाटली, गायीचे चित्रे वाटली. गोहत्या मातृहत्ये समान आहे हे लोकांच्या मनावर बिंबवले. पत्रके, चित्रे, साखळी चित्रे यांचा लोकांना जागृत करण्यामध्ये अत्यंत मोठा वाटा आहे. गोरक्षण चळवळीचे प्रचारक गायीच्या शरीरात देवाचा वास दाखवणारी चित्रे वाटून हिंदूंना गायीचे रक्षण करण्याचे आवाहन करीत असत. काही चित्रातून कसायांनी कत्तलीसाठी आणलेली गाय दाखवलेली असे आणि सर्व जाती जमातीचे हिंदू त्या भोवती कडे करून कसायाला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे दाखवले असे. काही चित्रातून एका भागात गाय तिच्या पूर्वीच्या स्थितीत शांतपणे झऱ्याचे पाणी पिताना दाखवलेली असे, तर दुसऱ्या भागात सद्य परिस्थितीत कसायाच्या हाती सापडलेली गाय दाखवलेली असे. कधी कधी एखाद्या चित्रातून गायीची पूर्वीची पूजनीय स्थिती दाखवली असे, तर दुसरीकडे सद्य स्थितीत खाटकाच्या सुराखाली मान अडकलेली गाय दाखवण्यात आलेली असे. असे आजही अनेक चित्र आपल्या समाजामध्ये फिरताना दिसतात. आणि 4-2 वर्षांपूर्वी ज्या हत्या झाल्या त्या हत्या होण्यामध्ये सुद्धा या चित्रांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. हे मी 19व्या शतकातलं सांगतो. आज 21व्या शतकामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे फिरतात. म्हणजे बातमी आणि या सगळ्या बातमी फिरण्याची गती सुद्धा वाढलेली आहे आणि ती बातमी मोठ्या प्रमाणात अनेक लोकांपर्यंत जाण्याची जी आपण म्हणू गती आणि त्याचा आवाका हा 19व्या शतकापेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्हणून आधी दंगे आणि आता लिंचिंग हा जो एक प्रवास आहे तो बातमी किती झपाट्याने जाते यामुळेही आपल्याला दिसून येईल. आता सत्यशोधकांनी गोरक्षण चळवळीवर कशा पद्धतीचे आसूड ओढले, आतापर्यंत मी गोरक्षण चळवळ कशा पद्धतीने पसरली, तिचं काय काम होतं हे सांगितलं. सत्यशोधकांचे आसूड असं माझं शीर्षक आहे त्या उपशीर्षक. गोरक्षण चळवळीवर सत्यशोधक चळवळीचा आणि कार्यकर्त्यांचा जोरदार कटाक्ष होता असे त्यावेळच्या साधनावरून दिसते. गोरक्षण चळवळीच्या घडामोडींवर आणि व्यवहारावर टीका करताना पंडित धोंडीराम नामदेव कुंभार यांनी एका ठिकाणी टीका केलेली आहे. ते म्हणतात, त्याचं दखनीमध्ये काव्य, बांके ये पंडे प्यारे हुए है गोपालन हारी, धेड़ बिचारे पेट के मारे गो मुए पे साथे, इसलिए ये पंडे उनके छाव से दूर रहे थे. अंग्रेज सरकार गो बदते हम लिए खाने के भाई, उन पे प्यार मुसलमानियों से नाहक करते लड़ाई. गाँव लंब गोमेद पशुहनन से जो करने वाले, उनके नाम से पीतर खिलाते ये पंडे गोरक्षा वाले. गो माते के ये भगवत गो को नित रोज देते लाथा, जब उसके चमड़े का जूता पहनकर करते शेखी के बाता. गो के नाम पर पैसे मांगकर पगार अपना निकाले, ये हिकमत समझे ना किसको फंस रहे हैं भोले भाले. बेशधारी लांडगे घुस मेंढ्या में मेंढ्या चराते, लोग कहे मेंढपाल ठग नहीं पहचाने जाते. सच्चे गोपालों की ये धुनाई उड़ाई देना, खेती भाती ली डाल घसे में मार रहे हैं चैना. छुरी हाथ ले कसाई करते गोपे एकदम सल्ला, पण ये कलम कसाई का
गोपालों पर नित रोज हल्ला। सत्यशोधक ढोंडीराम कहे पहचानो इनको पूरे, क्यों लगे हो नाम में बम्मन बहुरूपये सारे। पंडित ढोंडीराम कुंभार हे नुसते पंडित नव्हते तर सत्यशोधक समाजाचे प्रचारक होते। ते सातत्याने प्रचार करत फिरत असायचे। त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशभरात गोरक्षण चळवळीचे कार्यकर्ते नेमके काय करतात याची त्यांना माहिती होती। बाजार, यात्रा इत्यादी ठिकाणी गोरक्षावाल जाऊन गोरक्षणाच्या नावाखाली निधी कसे गोळा करतात हे सत्यशोधकांना माहीत होते। त्यामुळे सत्यशोधक हे इत्यादी बाजार, यात्रा इत्यादी ठिकाणी जात असत। त्या संदर्भात एक घटना दिनबंधूने नोंदवलेली आहे। दिनबंधू करते लिहितात, जो पैसा या गोरक्षणाच्या नावाने गोळा केला जातो त्याचा उपयोग अडचणीत आलेल्या शेतकरी लोकांकडून ज्या गाया विकल्या जातात त्या घेण्याकडे होत नाही, हे पाहून आश्चर्य वाटत आहे। मुंबई इलाक्यात कित्येक ठिकाणी गुरे विकण्याचे बाजार आहेत, तेथे या मंडळींपैकी कोणी जात नाही व उपदेशही करत नाही। असे आम्हास मुरजाड तालुक्यातील हासे या गावी जी नुकतीच यात्रा झाली त्या यात्रेच्या वेळी गोरक्षण करणाऱ्या मंडळींपैकी कोणी आले नव्हते। या यात्रेत हजारो गुरे विकली जातात। असल्या यात्रेत जाऊन गोरक्षण मंडळीने हाती घेतलेले काम करविले तर लाभदायक होणार आहे। या यात्रेस आमचे सत्यशोधक मंडळीपैकी पंडित ढोंडीराम नामदेव हे गेले होते। त्यांनी आपल्या प्रमाणाने कामगिरी बजावली। यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ज्या गोष्टीसाठी गोरक्षावाले लोक निधी संकलन करीत होते त्या गोष्टी ती लोक प्रामाणिकपणे करताना दिसत नाही। 19व्या शतकात बहुतांश शेतकरी चळवळीतील लोक सत्यशोधक चळवळीशी संबंधित होते असे आपणास जुन्नर ओतूरच्या शेतकरी लढ्यांच्या संदर्भातून दिसून येते। 20व्या शतकात सुद्धा कृष्णाजी आबाजी गुरुजी चौंडे महाराजांसारख्या माणसांनी गोरक्षण चळवळ गतिशील ठेवलेली होती। सतत 50-50 प्रचारक ग्रामीण भागात फिरत होते। 3.5 लाखांचा फंड त्या काळामध्ये त्यांनी जमा केला होता असं चौंडे महाराजांच्या एका पुस्तकावरून दिसते। तसेच शेतकऱ्यांचे शील सुधारण्याचे काम गोरक्षण चळवळी करीत होत्या असेही चौंडे महाराजांच्या त्या प्रचारिक पुस्तकांमध्ये नोंदवलेलं आहे। या काळात सत्यशोधकांच्या दुसऱ्या पिढीने या शेतकरी विरोधी गोरक्षण चळवळीला विरोध केलेला दिसून येतो। मुकुंदराव पाटील हे सत्यशोधकांच्या दुसऱ्या पिढीचे करते नेतृत्व होते। त्यांनी ग्रामीण भागात दिनमित्राची स्थापना करून शेतकरी, कष्टकरी, कामकरी लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडलेली दिसते। गोरक्षा आणि गोरक्षण चळवळीबद्दल मुकुंदराव पाटील म्हणतात की गायीचे रक्षण करणे चांगले बुद्धीचे काम आहे, हे वर मी चर्चेनेच आहे, त्याबद्दल वाद नाही। परंतु या रक्षणाच्या पांघरुणाखाली काही ठिकाणी निव्वळ फसवेगिरी चाललेली आढळून येते, तेव्हा तिच्या तडाख्यात न सापडण्याची भाविक लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे। बहुतेक क्षेत्राच्या ठिकाणी गोरक्षण चळवळ आहे। यात्रेत, बाजारात, चव्हाट्याच्या जागी, प्रसिद्ध आणि शोभिवंत देवळात गोरक्षणाकरिता पैसे टाकण्याची एक पेटी लटकावून दिलेली आढळते। यात्रेत किंवा तीर्थास आलेले भोळे व आंधळे भाविक लोक ती 4-2 आणे टाकतात, पण त्यापैकी एकही विचार करीत नाही की पेटी टांगली कोणी, तिच्यातील पैशावर किती गायांचे रक्षण होते व आतापर्यंत कितींचे रक्षण झाले, रक्षण केलेल्या गायांचे काय होते, त्यांच्या दुधातुपाची व्यवस्था कोण लावतो, वगैरे वगैरे अनेक प्रकारच्या रास्त शंका घेऊन कोणीही पेटीची कसोटी घेत नाही। मेंढराप्रमाणे एकामागे एक पैसे टाकून मोठे पुण्य कर्म केले असे मानतात, मनात समजून घरचा रस्ता धरतात। कित्येक शहाणे असेही आहेत की घरच्या गाईला विकून तीर्थयात्रा करतील व 2 आणे गोरक्षक पेटीत टाकतील। खरे म्हटले तर ज्यांच्या घरी पुष्कळ गाया आहेत व जे त्यांना पोटाच्या मुलाप्रमाणे पाळीतात, पोशितात, त्या घरातच त्यांना बांधितात किंवा जे स्वतः रात्रंदिवस गोठ्यात निसतात बसतात, त्या महान गोभक्त शेतकऱ्यात या गोरक्षण खंडाच्या बंडात शिरण्याचे काही कारण नाही। गोरक्षावाले शेतकऱ्यांना आणि वेगवेगळ्या तीर्थयात्रांना भेट देणाऱ्या यात्रेकरूंना लुटतात म्हणून पुढे मुकुंदराव पाटील लिहितात, गाईचा मुखवटा वसविलेले लांडगे अज्ञात लोकांस द्रवाच्या रूपाने फाडू लागले तर लवकरच गोरक्षणासारखीच यात्रेकरू रक्षणाची संस्था स्थापन करावी लागेल। गोरक्षण चळवळीतील फसवाफसवीच्या आणि लुटालुटीच्या कृत्यांवर तसेच त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाविषयी जागृती करताना मुकुंदराव लिहितात, अहो शेतकरी लोक हो, तुम्हास गायीचे रक्षण करण्याची बुद्धी होणे हा तुमचा जन्मगुणच म्हटला पाहिजे तरी चालेल, कारण तुमची सगळी शेती गायी बैलांवरच अवलंबून आहे।
पण समजा अशी एक गाय आहे की ती दिवसा गरिबीने चारा खाते, पाणी पिते, पण रात्र झाली की गायीचे रूप टाकून मुरळीचे रूप घेते, दारू पिऊन गांजा पिते, घरोघर फिरून मौज मारते व पुन्हा दिवसा गायीसारखी गाय होऊन गरीब बनते, तर अशा गायीस तुम्ही पोसाल काय? किंवा एखादा गोरक्षक दिवसा मोठा साधू सारखा राहतो व रात्री भामटा बनून वाटते ते रंगढंग करतो, तर त्यास तुम्ही देव माणूस वा गाय माणूस समजून त्याच्या पाया पडाल काय? सारांश, दिसायला किंवा भासायला एखादा गाय तोंड्या ठग अगदी गरीब दिसला तरी तो करणीला ठगच असणार हे लक्षात ठेवले पाहिजे. तसेच गायीचे रक्षण करताना आपण गोमुखी लांडग्यांचे पोषण करतो की काय इकडेही लक्ष ठेवले पाहिजे. पंडित तोडीराम नामदेव आणि मुकुंदराव पाटील या दोन पिढीतील सत्यशोधकांनी शेतकरी भूमिदृष्टी ठेवून गोरक्षण चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्याला कसे फसविले जाते, लुटले जाते याचे वर्णन केले आहे. सत्यशोधकांमधील या दोनच व्यक्तींनी हिंदू मुस्लिम प्रश्नाविषयी सुद्धा सत्यशोधकीय दृष्टीने सविस्तर लिहिले आहे. त्यामुळे या दोन्ही व्यक्तींच्या सत्यशोधकीय दृष्टीतून गोरक्षण चळवळीचे अंतरंग आणि बहिरंग समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आंबेडकरी वृत्तपत्रांची टीका. 19व्या शतकात गोरक्षण चळवळीने अस्पृश्य लोकांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया करून आपणास सामावून घेण्याचा काहीसा प्रयत्न केला होता. विशेषतः नागपूरमध्ये अस्पृश्यांमध्ये 19व्या शतकामध्ये गोरक्षण चळवळीचा विस्तार काही ब्राह्मण मंडळींनी केला होता आणि काही अस्पृश्य लोक त्याला बळी पडलीच काही वर्ष आणि नंतर पुन्हा त्याच्यातनं ती बाहेर पडलेली दिसतात. असा म्हणजे तसा प्रयत्न केला, परंतु कोणत्याही गोरक्षण संस्थेने गायीपेक्षा माणूस श्रेष्ठ कधी समजलेला नाही. त्यामुळे पुढील काळात अस्पृश्य समाज हा गोरक्षण चळवळीपासून दूरच राहिलेला दिसतो. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृतांची चळवळ मानवी हक्कांच्या नैतिक आणि वैश्विक भूमिकेवर उभी राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात बहिष्कृतेतर समवयस्क तरुण सुद्धा आंबेडकरांना येऊन मिळालेले दिसतात. त्यातूनच पुढे बहिष्कृत कारणी सभा, समाज समता संघ सारख्या संघटना, मूकनायक, बहिष्कृत भारत आणि समतासारखी वृत्तपत्रे निघाली. सत्यशोधक चळवळीतील लोकांनी गोरक्षण चळवळीवर चिकित्सक आक्षेप घेतलेले असल्यामुळे खरा गोरक्षक कोण अशी चर्चा सार्वजनिक, वृत्तपत्रीय आणि सामाजिक क्षेत्रात झालेली दिसून येते. या सर्व चर्चांची दखल बहिष्कृत भारताने घेतलेली होती. एवढेच नव्हे तर या चर्चेत सुद्धा बहिष्कृत भारताने सहभाग नोंदवलेला आहे. खरे गोरक्षक कोण असा लेख चावकनामा कृतीने बहिष्कृत भारतात लिहिला आहे. त्यात ते म्हणतात, आमच्या या चळवळीच्या सुपीक देशात गोरक्षणाविषयी 1-2 पदे मुखपाठ करून आगगाडीच्या डब्यातून पेट्या फिरवणारे पोटार्थी, एखाद दुसरे भगवे निशाण खांद्यावर घेऊन 10-5 रोडक्या गायींचा तांडा जमवून खेडोपाडी गल्ली कुंचीतून भिक्षा मागणारे गोवीर, गायीच्या मुखातील दातांकडे लक्ष न देता निर्जर फणातील दूध आलवर पुष्टवून गोदानाची माहिती सांगणारे दशपिंड भट, चाऱ्यांच्या अभावी अशक्त झालेल्या पंगू, वृद्धपकाळामुळे झुलणाऱ्या व अन्य कारणांनी शरपंजरी पडलेल्या गायींचे प्रदर्शन म्हणजे मांजरपोळातील गायींची खिल्लारे, हे सर्व अवलोकन केले असता सर्वत्र गोरक्षणाचा पाना फुटल्याचा भास होतो. परंतु हे सर्व स्तोम आहे असेच म्हणावे लागते. संबंधित लेखक हा स्वतः उच्चवर्णीय असल्यामुळे त्यांनी त्या काळी स्वतःला गोरक्षक म्हणून घेणाऱ्या उच्चवर्णीय लोकांना प्रश्न केलेला आहे. ते म्हणतात, एकार्थी आम्हा उच्चवर्णीयांपेक्षा गोभक्षक परधर्मीय चांगले, फार चांगले. त्यांना उत्तम मांस खायला मिळावे म्हणून ते तरी गायीची योग्य प्रकारे काळजी घेऊन तिची जोपासना करतात. त्यायोगे एक वेळ गाय त्यांना जो आशीर्वाद देत असेल तो आमच्या नशिबी नाही. गायीच आत्मा आहे असे मानणारे आम्ही उच्चवर्णीय हिंदू आसुरी लालसेने तिच्या पवित्र मानलेल्या रक्ताचे शोषण करतो व मानभावी करणीप्रमाणे धड तिचा संहारही करीत नाही. गोरक्षण हे शेतकीचे सख्खे भावंड होय व शेतकी हा आपला राष्ट्रीय धंदा. अर्थात गोरक्षण हे राष्ट्रकार्यच. राष्ट्रकार्य करताना धार्मिक भावनांची आवश्यकता असते, परंतु नुसत्या धार्मिक भावनेवर राष्ट्रकार्याची उभारणी श्रेयस्कर नसते. त्यात धंद्याच्या दृष्टीने व्यावहारिक धोरणाची आवश्यकता असेल. अशा पद्धतीने गोरक्षणाचे राष्ट्रकार्य अस्पृश्य गणलेले बांधव करीत आले आहेत. सोमवंशी महार जरी परिस्थितीने भाग पडले असल्यामुळे गोभक्षक बनले असले तरी गायीची जोपासना तेच करीत होते. मातंग बांधव दोरखंड वगैरे गायीस लागणारे साहित्य पुरवित होते व बैल खच्ची करणे वगैरे कामही करीत होते. गाय मेल्यावर तिचे चामडे कमवण्याचे काम ढोर बांधवांचे असून कमावलेल्या चामड्याच्या शेतीस उपयुक्त वस्तू बनवणे चांभार बंधूंकडे आहे. सारांश, श्रम विभाग तत्वानुसार या वर्गाने ही सर्व कामगिरी वाटून घेतली आहे. अर्थात हेच खरे गोरक्षक
व आम्ही उच्चवर्णीय मात्र राजकारणातील गप्पा मारणारे आहोत अशा पद्धतीची टीका एक बहिष्कृत भारतामध्ये गोरक्षण चळवळी करणाऱ्या ब्राह्मण मंडळीवरून केलेली दिसते. बहिष्कृत भारताने आणि बहिष्कृतांच्या चळवळी गोरक्षण चळवळीतील दांभिक आणि तुटुंडी व्यवहारावर भाष्य केले आहे. गायीची काळजी करणारे गोरक्षक बहिष्कृतांची दखल सुद्धा घेत नाही हा सुद्धा आक्षेप होता. एकीकडे गोरक्षण चळवळीच्या माध्यमातून गोहत्या करणाऱ्या आणि गोमांस खाणाऱ्या लोकांचे राक्षसी चित्रण करण्यात येत होते आणि दुसरीकडे गाय ही हिंदू धर्माची देवता म्हणून प्रस्थापित करण्यात येत होती. या दोन्ही गोष्टींमुळे बहिष्कृतांच्या चर्चा विश्वात गोरक्षण चळवळीला म्हणावा तसा पाठिंबा कधीच मिळाला नव्हता. कारण बहिष्कृतांमध्ये गोमांस खाण्याचा व्यवहार होता. तसेच चर्म उद्योग हा सुद्धा बहिष्कृत जाती समूहांचा जातीबद्ध व्यवसाय होता. शेवटी सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळी गोरक्षण चळवळीच्या दांभिकपणाची चिकित्सा केली असे दिसते. सोबतच गोरक्षण चळवळी जरी हिंदू धर्माचे नाव घेतले जात असले तरी गोरक्षण चळवळीचा ब्राह्मणीपणा आणि उच्चवर्णीय मुखवटा त्यांनी ओळखला होता.